नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, कापूस उगवून आल्याच्या नंतर तणनाशकाविषयी मी माहिती देणार आहे। तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, होतं असं की शेतकऱ्यांचे बगीचे महोगनी साग किंवा शेतकऱ्यांच्या जे कपाशी मध्ये गवत झालेलं असतं आणि शेतकऱ्यांना मजूर टाईमवर भेटत नसल्यामुळे किंवा मजुरांचे हे टाईमवर भेटत नसल्यामुळे त्याला मनमानीचे पैसे त्यांच्या हिशोबाने आपल्याला पैसे द्यावे लागतात। परंतु आज मी असं औषध सांगणार आहे की याच्यामध्ये तुमचं समजा कमी पैशामध्ये तुमचं जास्त रान ह्या औषधाने होऊ शकतं आणि तुम्ही हे औषध जरा मारलं तर तुमचं म्हणजे कापसामध्ये गवतच राहणार नाही। तर ह्याविषयीच मी माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा हे मारणार आहे, जेणेकरून हे औषध मारल्याच्या नंतर मी रिझल्टसुद्धा दाखवणार आहे नेमकं आपलं कापूस पहिला कसा होता आणि त्याच्यामध्ये तणनाशकसुद्धा किती प्रकारचं वाढेल होतं आणि कसं होतं याविषयी मी ह्याविषयीसुद्धा मी आपल्या शेतामध्ये डेमो देणार आहे। आणि आता हे औषध मी आणलेलं आहे आणि हे औषध मी 2 ते 3 दिवसांना मारणार आहे आणि त्याच्यानंतर मारल्याच्या नंतर सुद्धा रिझल्ट दाखवणार आहे। आणि हे औषध मी 2 ते 3 वर्षापासून वापरतो। ह्या औषधाचं नाव आहे हिटवीड मॅक्स, गोदरेज कंपनीचं औषध आहे। चांगली कंपनी आहे, नामांकित कंपनी आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हे जे औषध घ्यायचं कारण हेच होतं की आपण साग लावलेला आहे आणि सागमध्ये नांगरणी होत नसल्यामुळे गवत खूप होत असतं आणि त्या गवताला आपण कंट्रोल करण्यासाठी हे औषध घेतलेलं आहे। आणि हे औषध मी 2 ते 3 वर्षापासून वापरत आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा कंपन्याचे सुद्धा आहे। बायर कंपनीचं घासासुद्धा आहे, परंतु घासा कंपनीचं हे औषध थोडं महाग आहे, हे थोडं स्वस्त आहे। आणि तेच नंतर दुसरेसुद्धा औषध आहे। त्याच्यानंतर विप सुपर आहे किंवा टर्गा सुपरसुद्धा आहे किंवा एजल बी आहे। परंतु हे हिटवीड मॅक्स हे रुंद पानाचं गवत आणि लंब्या पानाचं गवत हे दोही कंट्रोल करतं, म्हणून हे आपण औषध घेतलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा हे औषध घ्या। आणि मजुराचं कसं होतं आहे की आपलं हे औषध 1,500 रुपयात भेटतं। हे 1,500 रुपयात आपल्याला मार्केटमध्ये भेटतं आणि अर्धा लिटर आहे, अर्धा लिटर 1,500 रुपयात, अर्धा लिटर 1,500 रुपयात आहे। आणि मजूर हे आपल्या समजा टायमवर जरा नाही भेटलं तर खूप गवत वाढतं आणि गवत 1 दिवसाचं गवत हे आपल्याला 2 ते 3 दिवस काढायला लागतात किंवा मजुराला आपल्याला पैसे द्यावे लागतात किंवा टायमवर मजूर नाही आला तर पाऊस आल्यानंतर ते गवत जास्त होतं आणि आपला कापसाला फटका बसतो किंवा आपला कापूस चाल करत नाही आणि आपल्या जे मशागती टायमवर होत नसल्यामुळे आपल्याला नाईलाजानंतर आपण औषध मारतो आणि म्हणत तसा आपल्याला गवताचा म्हणजे कापसामध्ये रिझल्ट येत नाही आणि मग एखाद्या वेळेस आपण जास्त प्रमाण मारल्याच्यानंतर कापसाला सुद्धा फटका बसतो। परंतु तुम्ही शेतकरी मित्रांनो, बारीक गवत असल्यामुळे तुम्ही हे औषध लवकरात लवकर मारण्याचा प्रयत्न करा। याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे साईड इफेक्ट नाही, परंतु तुम्ही जरा जास्त मोठं गवत होऊन दिलं आणि जास्त प्रमाण वाढलं तर साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो। माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही छोट्या अवस्थेत जरा मारलं तर तुम्हाला औषधाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो आणि कपाशीमधलं गवतसुद्धा निघून जातं, जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो। आणि आपण पहिले कापूस लावल्यानंतर म्हणजे कापूस लावला तुम्ही आणि त्याच्यानंतरचं सुद्धा आपण तणनाशक हे सांगितलेलं आहे पेंडामिथाइल म्हणून। पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा बी जाऊन, जेणेकरून तुम्हाला त्या काही शेतकऱ्यांच्या काही भागातसुद्धा पेरण्या झालेल्या नाही, परंतु आता जर तुम्हाला पेंडामिथाइलचं जरा तुमची पेरणी जरा झाली नसेल, तुम्ही लावल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट ते औषध मारू शकता। ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा। चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।